कार्यालयाच्या बाहेर आंदोलनास बसलेल्या संघटनांच्या मागण्यांबाबत झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी 10 मिनिटांमध्ये तोडगा काढत आंदोलन संपविले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कार्यालयाबाहेर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी सर्वांना जंगम यांनी आपल्या कार्यालयात बोलावून 10 मिनिटात त्यांच्या विषयावर तोडगा काढल्याचे पाहायला मिळाले। सोलापूर जिल्हा परिषदमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कारभाराविरोधात सोलापुरात सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनाबाहेर आंदोलन करून चर्चा करण्यात आली। यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघांविरोधात ही तक्रार होती। यावेळी साथी बशीर अहमद, विष्णू कारमपुरी, अर्जुन सलगर आदीसह इतर पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। जंगम यांना भेटल्यानंतर 10 दिवसांमध्ये या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले। आम्ही सांगितलं हायकोर्टाचे निर्णय आहेत, शिक्षक निवृत्त झालेले आहेत, निर्णय घ्या, आम्ही निर्णय घेत नाही, तुम्ही कंटेम दाखल करा, अशा पद्धतीनं उर्मुट भाषा कादर शेखने केलेली आहे। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापूर्वी 2 चौकशा समित्या नेमलेल्या आहे। चौकशा समितीचा अहवाल 15 दिवसात देण्याची तरतूद होती आदेशामध्ये। आज या ठिकाणी 3-3 वर्ष झालेलं आहे, चौकशी अहवाल दिलेला नाही। आता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना भेटून आम्ही निवेदन सादर केलेले आहे, सगळे पुरावे दिलेले आहेत। यामध्ये त्वरित तातडीनं चौकशी करून निर्णय घेतो आणि सर्वपक्षीय विचारमंचाला कळवण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी आश्वासन शिष्टमंडळाला दिलेलं आहे।